आम्ही सारे खवय्ये. आपल्या किचन मध्ये आली अमृता. वेलकम अमृता. ओके सो नमस्कार. ओके तुम्ही कसे आहात? तुम्ही कसे आहात? ही कुठल्या भाषेत ती बोलली? ग्रीक मध्ये बोलले. आज आपण ग्रीस ओलिव्हिया. वंडरफुल 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 ग्रेट. ग्रीस चायना आणि इंडिया ही आपली खूप जुनी संस्कृतीमधली एक संस्कृती आहे, ग्रीस संस्कृती. आणि ऑफकोर्स जेवणामध्ये सुद्धा त्यामध्ये बरंच काही बोलण्यासारखं आहे, बरंच काही शिकण्यासारखं आहे. सो कुठनं सुरुवात करायची आपल्याला? आज आपण एक चिकनची डिश बनवतोय, पण चिकन विथ भेंडी आहे. चिकन विथ भेंडी. येस, चिकन ड्रमस्टिक्स विथ ओकरा. ओके, चिकन ड्रमस्टिक्स विथ ओकरा. म्हणजे नुसती भेंडीची भाजी खाऊ नका, या भेंडीच्या भाजीमध्ये थोडंसं चिकन ऍड करा. मग याच्याबरोबर ग्राप्पा किंवा वाईन वगैरे काही घालायची नाही? नाही, काही घालायची नाही. ओके, नो प्रॉब्लेम. सो साहित्य सांगू का मी? ओके. 4 चिकन ड्रमस्टिक्स घेतले आहेत. भेंडी मी इथे घेतली आहे साधारण 100-150 ग्रॅम आणि अशी स्लिट करून घेतली आहे, मध्ये कापून घेतली आहे. टोमॅटो प्युरे घेतली 1 वाटी. 1 मोठा कांदा स्लाइस केलेला आहे, उभा चिरलेला आहे. लिंबू आहे, लिंबाचा रस आपल्याला लागणार आहे. ऑलिव्ह ऑइल अर्थात, कारण ऑलिव्हचा देश आहे हा ग्रीस म्हटल्यावरती. सो ऑलिव्ह ऑइल, मीठ, लसूण. बरोबर. मगाशी मी ऑलिव्हिया म्हटलं त्याच्यासाठीच म्हटलं, कारण ऑलिव्ह ऑइल हे सगळं ग्रीस मधनच सुरुवात झाली. आणि ऑलिव्हची पानं ही जगभरामध्ये शांततेचं प्रतीक म्हणून ओळखलं जातं. ऑलिम्पिक्स मध्ये ते मेडल असायचं ना पूर्वी. आणि आपण आज त्याच देशात आहोत. वंडरफुल. सुरुवात करूया. पण मला असं वाटतं की एक छोटासा ब्रेक घेऊन येऊ, कारण बरेच साहित्य वगैरे आहे. लोकांना थोडासा ग्रीसमध्ये यायला थोडा वेळ लागतो ना. आणि आपल्याला डिश अमृता बनवून दाखवणार आहे चिकन विथ भेंडी, म्हणजे चिकन विथ ओकरा. सुरुवातीला काय करायचंय, कशी सुरुवात करायची? सुरुवातीला चिकन मॅरिनेट करून घेऊया. त्यासाठी हे चिकनचे ड्रमस्टिक्स, लॅम्ब ही ती लोक वापरतात. इनफॅक्ट ती लोक मटन वापरतात जास्ती. याचं अजून एक कारण असं आहे की अरेबिक इन्फ्लुएन्स खूप आहे त्यांच्यावर. तो प्रभाव जास्ती पडला त्यांच्या राहणीमानावर, खाण्यावर, त्यामुळे इव्हन भाषेवर त्यांच्या. ओके. सो आता मीठ, टोमॅटो प्युरे आणि लसूण आपण त्याला लावून घेऊया. मीठ, लसूण ना. लसूण. तिकडे एक मला माहिती आहे की मॅरिनेशन करण्याकरता कुठली पेस्ट असंच वापरत नाहीत. आणि टोमॅटो खूप पॉप्युलर आहे तिकडे. टोमॅटो खूप पॉप्युलर आहे सगळ्या डिश मध्ये. टोमॅटो साधारणतः असतोच. स्पेन मध्ये, ग्रीस मध्ये टोमॅटोज भरपूर सगळ्या इथे दिसल्या जातात. आणि टोमॅटो थोडासा आपण ठेवून देऊया, तो नंतर आपल्याला वर्ण घालण्यासाठी. ग्रेव्हीची डिश होईल का ड्राय डिश? ग्रेव्ही नाही, ड्राय. नॉट खूप अशी. करेक्ट. इनफॅक्ट तिकडे सुद्धा ड्राय वरतीच जास्त, म्हणजे ब्रेड आणि एखादं ड्राय मीट. आपण हे मॅरिनेट करून ठेवूया. तोपर्यंत आपण गॅसवरती इथे तेल आपलं तापलं आहे, ऑलिव्ह ऑइल. आणि आपण त्याच्यावरती कांदा परतून घेऊया. सो आतला कांदा आपला झालेला आहे. आपण त्यामध्ये चिकन घालूया. ड्रमस्टिक्स मुद्दाम वापरलेत का? तुला आवडतात म्हणून ड्रमस्टिक्स घेतले? नाही, ड्रमस्टिक्सच या रेसिपी मध्ये वापरले जातात. किंवा जर लांब मटन असेल तर चॉप्स. याचं कारण असं आहे की भेंडी पण त्या आकाराची आहे, तसे लांब सगळं ते घेतलं जातं. आपण हे मिक्स करून घेऊया. ग्रीस मधली अजून एक स्पेशालिटी वाईन म्हणजे ग्राप्पा ना. ग्राप्पा. आणि फिशचे जर काय भरपूर व्हरायटी आहे त्यांच्याकडे. आणि त्यांच्याकडे तर नुसते समुद्रातून पकडतात, मीठ लिंबू घातलं की इट्स रेडी. किंवा जस्ट रोस्ट करून वगैरे. चिकन आपलं होतच आहे, तोपर्यंत आपण हे जरा थोडा वेळ झाकून ठेवूया. आणि इथे तोपर्यंत भेंडी शिजवून घेऊया, फ्राय करून घेऊया. मग त्याला काही लावायचं नाहीये? काही लावायचं नाहीये, ह्याला फक्त मीठ नंतर जाणार. आता आपल्याकडच्या लोकांना ज्यांना तिखट खायची सवय असते, आपण मिरची घालू शकतो किंवा इव्हन ह्याच्यामध्ये मसाला घालू शकतो. पण चिकन आणि रेड गरी हे बहुतेक समीकरण प्रत्येक देशात आपल्याला पाहायला मिळतं. आपल्याकडे चिकन मखनी आहे, फार ईस्ट मध्ये चिकन इन थाय करी, रेड थाय करी आहे.
ग्रीस मध्ये आता चिकन विथ Chicken with tomato टोमॅटो puree प्युरे आहे. आहे. सो तुम्ही आणि आपण लास्ट एपिसोड चिकन विथ बिअर केलं होतं. चिकन विथ बिअर केलं होतं. सो आता भेंडी आपण नुसती शिजवून घेतोय. हो. त्यामध्ये परतून घेतोय. काहीच बाकी घातलेलं काहीच नाहीये. नाहीये. त्याच्यामध्ये मीठ आणि थोडं लिंबू घालणारच, पण लिंबू यात घालण्याऐवजी ती मिक्स केल्यावर वरनं थोडं लिंबू स्क्वीज केलं चालेल. की ते छान. पण मग ही एकत्र शिजवायची नाही का? म्हणजे ह्याचा फ्लेवर वेगळा आणि या नाही, डिशचा नाही, फ्लेवर आता घालणार त्यामध्ये, कारण नुसती डायरेक्ट ह्याच्यात घातली तर ती चिकटपणा ह्याच्यात उतरेल, ती लिबलिबीत पण होतात. इथे जरा ती थोडी कुरकुरीतपणा आपल्याला त्यामध्ये घ्यायचा आहे. थोडी जरा कुरकुरीत करूया आपण आणि मग ह्यामध्ये आणि नंतर ते मिक्स करूया. इंटरेस्टिंग कन्सेप्ट. आपली भेंडी कुरकुरीत झाली आहे मस्तपैकी. आणि आता चिकन मध्ये आपण आपली ही भेंडी मिक्स करायची आहे. मिक्स करायची. वा. आता फक्त आपल्या इथल्या भारतीय प्रेक्षकांना वाटत असेल की ह्याच्यात मसाला असता तर काय झालं मजा आली असतं, असती. पण ह्याच्यात मसाला घालून आपल्या पद्धतीने आपण करू शकतो. भेंडी आमचुरी आणि मस्त Yes. चिकन तंगडी बनवायची आणि ते दोन्ही मिक्स करायचं. दोन्ही मिक्स करायचं. सो दिस इज रेडी. लिंबू पिळायचं का याच्यात? लिंबू पिळायचं आहे आणि आपण हे सर्व करूया. वाव. दिस इज रेडी. वाव. चिकन विथ ओकरा आपलं तयार झालेलं एक मस्त ग्रीक डिश तुम्ही आता पाहिलीत. पण तुम्हाला जर का ही आज घरी बनवायची असेल तर याचं साहित्य आणि कृती लिहून घेणं आवश्यक आहे. ती झटपट लिहून घ्या. चिकन ड्रमस्टिक्स विथ ओकरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 4 चिकन ड्रमस्टिक्स, 150 ग्रॅम भेंडी, 1 वाटी टोमॅटो प्युरे, 1 कांदा, लिंबाचा रस, लिंबू, 2 चमचे ऑलिव्ह ऑइल आणि 3 ते 4 लसूण पाकळ्या. कृती: प्रथम एका बाउल मध्ये मीठ, लसूण आणि टोमॅटो प्युरेचं मॅरिनेशन तयार करावं. चिकन ड्रमस्टिक्सनं हे मॅरिनेशन लावून ठेवावं. पॅन मध्ये ऑलिव्ह ऑइल गरम करून त्यामध्ये कांदा आणि मॅरिनेटेड चिकन घालून मिश्रण शिजू द्यावं. तेलामध्ये भेंडीचे तुकडे मीठ घालून परतून घ्यावेत. वाफवलेल्या चिकन मध्ये शॅलो फ्राय केलेली भेंडी घालावी आणि वरून लिंबाचा रस घालून डिश सर्व्ह करावी. आम्ही